बाय. नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा आवाज कोकणचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय कराटेश्वरला आणि सायकलवर चाललोय. तर मी आधी पहिला खाली जातो, कारण माझी सायकल खाली ठेवली, ती घेतो आणि बघूया कशा प्रकारे तयारी झाली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पोचलोय मी मालगुंडला गावात. दिल्यादाच्या घरी. हा बघा, दिल्यादा आहे ना सायकलला ऑइलिंग करतोय. हा बघा, हा पण येणार आहे आणि ही त्याची सायकल आहे. आता माझा घोडा बघा कुठे आहे. हा बघा, माझा जुना घोडा. सायकल आहे, बेल बसवले, नवीन रेनकोट घेतलाय. गाडी आता आपण इथं पार्क करणार आहे आणि इथून आता निघणार आहे, बाजारात जाणार आहे. बाजारात बरेच जण आहेत अजून. तर मित्रांनो, हा आहे आपला बाजारातला पॉइंट. इथं आपल्या 3 जणांच्या सायकल आल्यात. इकडे थांबलाय पम्या. हा बघा, बाकी आता एक 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 येतात आहे, कारण लांबून येणार आहे थोडे. नितीनदा बघा बसलाय, त्याची रिक्षा आहे. तर बघूया आता किती वेळ लागतोय. 9 वाजता निघायचा आणि हा आपला पहिलाच प्रयत्न आहे सायकलवर जाण्याचा कराटेश्वर. हे बघा, चाललेत मित्रांनो रॅली आपली. पम्या बाय आलेला आहे, दिल्या बाय. बाय बाय. चलो कराटेश्वर. चला मित्रांनो, चाललेलो आहे आता. गायवाडी जवळ पोहोचलेलो आहे. हे बघा, आपल्या 5 सायकल आहेत. तर आता आपण थांबत थांबत जाणार आहे. थोड्या वेळानंतर थोडं पाणी घेणार आहे, ब्रेक घेणार आहे. हे बघा, ॲट लास्ट कसं आहे, गायवाडीजवळ पोचलोय. जवळ पोचलोय मित्रांनो. आणि आम्ही थांबलोय कारण आपला एक मित्र प्रमोद भाई, याच्या सायकलला थोडी हवा कमी होती आणि आम्ही नेमकं विसरून गेलोय की पंप आणायचं विसरून गेलोय. आणि हा गणपती आहे बघा इथे. आम्ही दर्शन घेऊन आता निघालोय. तर आता डायरेक्ट जाऊन वरवड्यात भेटणार आपण. आणि हा, आम्ही तुमची ओळख करायची विसरून गेलो. हे चंदा काका, काय म्हणताय? कितींदा गेलात तुम्ही? पहिल्यांदा भरपूर वेळा गेलेलो आहे असा. हा, हे बघा, आपल्याला चॉकलेट देतात कारण थकवा आला नाही पाहिजे. कॉपी बाईट घ्यायचा. ओके, दिल्या बाय. हे सगळे यांची रिक्षा आहे. ओके. आणि आम्ही सगळे आता त्यातले आमचे काय झालंय नेमकं, एका मित्राचा मुलगा आजारी पडला, त्याच्यामुळे थोडं गडबड झाली. नाही तर आपली बरीच टीम होती. तर भेटूया आता पुढे. आपल्याला हुंडीतला चढ लागला आणि थांबायला लागलं. आम्ही आता सायकल हातातून घेतोय आणि पम्याने बघा पुढे आहेत आमच्या. आणि आपल्याबरोबर आता नवीन 2 मेंबर जॉईन झाले. मित्रांनो, हा आपण हुंडीतल्या चढात बसलोय कारण चढ खूप मोठा आहे. बघा, इकडून खालून आलो आम्ही आणि अजून आम्हाला इकडे वरती जायचं आहे. म्हणजे जवळजवळ अजून अर्धा किलोमीटर आहे वरती टॉपला जायला. आम्ही थांबलोय आणि खूप ऊन लागते, गरमी भरपूर होते. आम्ही पण दमलाय. घाम बघा त्याचा कसा येतोय. आणि आमच्या सायकल इकडे पार्क केल्यात. तर थोडा वेळ रेस्ट करणार, पाणी पितो आणि नंतर पुन्हा एकदा चढाई करायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, कसं आहे माहिती आहे की खूप दिवसांनी चालवल्यानंतर असं दमायला होतं. कारण जवळजवळ एक 10 वर्षानंतर मला वाटतं सायकल हातात घेतली असेल. कारण बाईकची सवय असल्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता. पण आता सायकल मस्त घाम जातोय, एक्सरसाइज होते आणि मजा येते. बाकी लोक गेले पुढे. टॉपला पोचलो आणि थोडा आता एनर्जी बनवली, एनर्जी मारतो. थांबलेत सगळे आले, सगळे जयगडला, जयवाडी जवळ.
सायकल पार्क करून मिसळ पाव आणलाय. तो मिसळ पाव आता खाणार आहे आणि सगळे थांबलेले आहेत आणि आम्ही आता मिसळ भरतोय. निलेदा बसला आहे. बाकी सगळे हे आपले मेंबर आहेत. त्यांनी 2 व्हीलरवरती काही आपलं सामान आणलं. पाणी वगैरे लागणार आहे कारण एवढं चढाई करायची आपल्याला खूप दम लागणार. आणि अशा वेळेला थोडं थांबून जरा पाणी मारायचं, पाणी प्यायचं. निलेदा कसं वाटतंय तुला? इथं मस्त वाटते थंड थंड. हे बघा कसे खातात आहे. फुल मांड्या बिंड्या घालून. मिसळ एक नंबर. मिसळ पाव खायला या. तर मित्रांनो आता पोहोचलो आपण कराटे शिव मंदिराच्या इथे आणि आता फुलं घेऊया आपण आणि जाऊया खाली मंदिरात. बाकी लोक इकडे गेलेत बाकी लोक बघा. तर आपण जाऊया डायरेक्ट खाली. मित्र निल्याबाई, अंकू हा निल्याबाई हा बघितलं ब्लॉग मध्ये आवाज कोकणचा मध्ये. तर आधी आपण पहिलं जाणार आहोत गायमुखाजवळ आणि तिकडे पाय धुवून तीर्थ वगैरे घेऊन वरती यायचं. आता इकडून खाली जायचं. नजारा बघ मित्रांनो कसा आहे, कसा आहे नजारा. हे काय आले की चौगुले. पोचलो गायमुखाजवळ. हे बघा आणि इकडे वर्षाचे 12 महिने पाणी असते. पण आता काय झालंय, मोठे मोठे प्रोजेक्ट आल्यामुळे काय झालं, काय इकडचं थोडं वातावरण बिघडलंय आणि निसर्ग पण थोडासा बिघडलाय आणि त्याच्यामुळे हे पाणी मे महिन्यात आता सध्या तरी कमी असतं. तर मित्रांनो इकडचा नजारा बघा कसा आहे. आणि पावसाळ्यामध्ये जरा जेव्हा जास्त पाणी असतं त्यावेळेला ह्या लाटा इकडे वरती पण मारतात. चला मित्रांनो आता जाऊया, दर्शन घेऊया पहिले. मित्रांनो या मंदिराचं बांधकाम आहे ना खूप जुनं आहे. तुम्ही बघितलं ना, हे बघा ते भालं वगैरे बघा किती पुराण. ह्या फ्री मध्ये नाही यार, आपण पैसे देऊन घेऊ. नाही आपण घेतले शेंगा मित्रांनो. हे बघा सकाळी घरातून आपण 8 वाजता निघालो आणि आपल्याला सगळे जमेपर्यंत म्हणजे सगळे मित्र येईपर्यंत आपल्याला बाजारातच 9 वाजले. आपण 9:20ला निघालो तिकडून आणि इकडे यायला आम्हाला दुपारचे 12 वाजले. तर आता हे नको आता शेंगा खातात, मी पण शेंगा खातो. हे शेंगा घेतल्यात हो. तर मित्रांनो आपण आता फायनली निघालोय कराटेश्वरहून. हे बघा आणि माझ्या पाठी पण 2 जण आहेत मध्ये. चला आता आपल्याला रिटर्नचा परतीचा प्रवास बघूया कसा होतो. तरी हा चढ लागलाय
पूर्ण जवळजवळ एक 2 किलोमीटरचा चढ लागला आणि त्याच्यामुळे आपल्याला सायकल हातातून घेऊन यायला लागली. आणि प्रमोद बघा इकडे दमलाय, हालत खराब आहे. आणि हे डोक्यावर ऊन तुम्ही बघताय ना, पूर्ण ऊन आहे. त्याच्यामुळे काय होतंय, थकवा खूप निर्माण होतोय. घाम एवढा जातोय की पाण्याच्या आमच्या जवळजवळ 10 बॉटल संपल्या. आता हे लोक पुढे थांबलेत तर आम्ही थोडं 5 मिनिटं रेस्ट करतो आणि परत जातो. आता आम्ही थांबलोय आंग्रे पोर्ट जवळ. आणि विषय असा झाला की खूप दमलोय एकदम कडक मध्ये. आणि मी एकटा राहिलोय मागे, हे लोक माझ्यासाठी थांबतात आहे. म्हणजे एवढी एनर्जी आपली जाते ना मित्रांनो. आता आपण आलोय उंडीत थांबतोय आणि ते बघा सगळे आराम करतात आहे. पाणी वगैरे मारले तिकडे, ते रेडी झालेत. आम्हाला इथून उंडीतून इथे यायला म्हणजे 12 किलोमीटर यायला जवळजवळ 2 तास गेले. आणि अजून आपल्याला इथून 12 किलोमीटर जायचं आहे. म्हणजे हा जेवढा समुद्र किनारा दिसतोय तर तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर चला मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पोचलोय गायवाडीजवळ. आणि आपला शेवटचा प्रवास एकदम सुखरूप. आणि थोडीच साधारण 1-2 किलोमीटर राहिले. आणि ती जी आमची एक्साइटमेंट आहे पोचण्याची ती आता नेक्स्ट लेवलला गेलेली आहे. आणि बाकी सगळे मागे राहिलेत, आम्ही दोघंच पुढे आलो. काय म्हणायचं तुम्हाला, कसं वाटतंय? मस्त प्रवास एकदम. मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण सुरू केली होती त्या ठिकाणी आता पोचलोय. आम्हाला शेवटचा थोडा लवकर आलो आम्ही. आणि हे बघा सगळे आलेत, थांबलेत, बसलेत. तर जरा पाणी वगैरे पितो आणि तुम्हाला सांगतो काय डिटेल. तर मित्रांनो, हा दुसरा श्रावण सोमवार होता आणि त्यानिमित्त सायकल रॅली काढली होती. तर मजा आली. आणि हा माझा पहिलाच अनुभव होता. हे बाकी बघा, तर पहिले आपले हे सिनियर मेंबर आहेत. काय वाटलं तुम्हाला, कसं वाटलं? बरेच 25 वर्षानंतर पहिल्यांदा सायकल चालवली, छान वाटलं. ओके मम्या, काय म्हणतोय तुझी रॅली? एकदम मस्त, मजा आली? पाय वगैरे दुखतात काय? नाही, जरा थकवा जाणवल्यासारखा झाला. पण हे बघा दिल्यादा दमलाय. खूप वर्षाने अनुभव मिळाला. आणि हे बघा दबंग. पाऊस नसल्यामुळे जरा मजा आली ना? पाण्याचं प्रमाण जास्त वाढलं. आणि पाऊस नसल्यामुळे काय झालं, थोडं ऊन भरपूर होतं आणि खूप दमून गेलो. जवळजवळ 20-25 लिटर पाणी प्यायला लागलं आम्हाला. बाटल्या एवढ्या घ्यायला लागल्या ना की जाम थकलो. आणि त्यातल्या त्यात मी जास्त थकलो, कारण हे ना एक्सपिरियन्स तरी होता, कारण हे 2-3 वेळा जाऊन तरी आले होते. मी पहिल्यांदाच गेलो. पण मालगुणवरून सुरू केला इथून, म्हणजे या ठिकाणावरून आपण सुरू केलं. आणि रील उंडी करत आपण पोचलो कराटेश्वरला. जाऊन येऊन 42 किलोमीटरचं अंतर आहे. तर आम्हाला खूप वेळ लागला, कारण सगळे. तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.